जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे मुद्दा नेमका काय आहे तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी काय केलेलं आहे, समान नागरिक संहितेचे जे विधेयक आहे ते विधानसभेमध्ये मांडलेलं आहे असं म्हणू शकतो। ठीक आहे, तत्पूर्वी त्या उत्तराखंडच्या कॅबिनेटने काय केले, यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे काय झालंय, समान नागरिक संहिता परत एकदा चर्चेमध्ये आलेली आहे। तुम्हाला माहित असेल की भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे, जो जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये खूप वर्षापासून समान नागरिक संहिता तरतूद आहे। त्यामुळे काय केलेलं आहे, एक प्रकारे भारतीय जनता पार्टी सरकार समान नागरिक संहितेसाठी कटिबद्ध आहे। आणि येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे काय केलेलं आहे, समान नागरिक संहिता विधेयक उत्तराखंडमध्ये मांडलेलं आहे। आणि यामुळे एक प्रकारे म्हणू शकतो की जे बीजेपी बहुल राज्य आहेत, इतर उदाहरणामध्ये आपण म्हणू शकतो गुजरात, राजस्थान, आसाम, हिमाचल प्रदेश अशा प्रकारचे स्टेट आहेत, त्या स्टेटमध्ये सुद्धा काय होऊ शकते, एक प्रकारे समान नागरिक संहिता अंमलात येऊ शकते। तर नेमका आज आपण लेक्चरमध्ये काय पाहणार आहे की उत्तराखंडमध्ये समान नागरिक संहिता लागू झाल्यानंतर नेमके काय बदल होणार आहेत। ठीक आहे, ह्या गोष्टी पाहणार आहे आणि कोणते बदल होणार नाहीत हे सुद्धा आपण फरक पाहणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला समान नागरिक संहिता काळाची गरज कशा प्रकारे आहे हे सुद्धा गोष्टी आपण पाहणार आहे। आणि समान नागरिक संहिता एवढ्या चर्चेमध्ये असण्याचं कारण काय हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया आपलं आजचं सेशन। ठीक आहे, तत्पूर्वी बघा, विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत प्रहार ही बॅच लॉन्च केली आहे। कशासाठी तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी। त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक प्रकारे याचा लाभ घेऊ शकता। ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल असणार आहे। जेव्हा तुम्ही जॉईन करताल तेव्हा तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपातील सुद्धा व्हिडिओज त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। ठीक आहे, आता युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहण्यापूर्वी तुम्हाला एक मुद्दा सांगतो की कायदा काय असतो, ही गोष्ट पाहावं लागेल ना तुम्हाला। तर त्याकडे पाहू आपण। बघा, कायदा काय असतो, तर कायदा म्हणजे काय असतो, तो एक नियमांचा संच असतो। त्या नियमानुसार काय करायचं असते, लोकांना वागावायचं असते। ठीक आहे, तर तो असतो कायदा। आता कायद्यामध्ये पण दोन प्रकार असतात। ठीक आहे, आता त्याच्यामध्ये बघा की एक प्रकारचे कायदे असतात, कायद्याच्या प्रकारमध्ये एक फौजदारी कायदे असतात आणि एक असतात दिवाणी कायदे। एकच मिनिट फक्त, एक फौजदारी कायदे आणि एक दिवाणी कायदे आपण म्हणू शकतो। तुम्ही भरपूर वेळेस ऐकले असेल फौजदारी न्यायालय, दिवाणी न्यायालय। दिवाणीलाच आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारे सिव्हिल। आता फौजदारी कायद्यामध्ये काय असते, समजा एक प्रकारे जसं उदाहरणामध्ये आपण पाहिलं चोरी, खून, हत्या, समजा अशा प्रकारे जे पण आहे समजा त्या गोष्टी ह्याच्यामध्ये येणार फौजदारीमध्ये। त्यानंतर दिवाणी म्हणजे सिव्हिल कायद्यामध्ये काय येणार, तर ध्यानात ठेवा, पैसा, संपत्ती, दत्तक वारसा, आपण म्हणू शकतो घटस्फोट, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी दिवाणी ह्याच्यामध्ये येणार आहेत। तुम्ही जर भारतामधील कायद्याचं स्वरूप जर पाहिलं तर भारतातील कायद्याच्या स्वरूपात तुम्हाला माहिती असेल की जे फौजदारी कायदे आहेत ते संपूर्ण भारतामध्ये सारख्याप्रमाणे लागू आहेत। कसे आहेत, सारख्याप्रमाणे लागू आहेत, समान। यासाठी कोणत्या धर्माचा विचार करून लागू केले जातात का, तर नाही, सर्व धर्मियांसाठी फौजदारी कायदे हे समानरित्या लागू आहेत। मात्र दिवाणी कायदे मध्ये समजा काही ठिकाणी लागू आहे, मात्र भरपूर अशा विषयाच्या वेळेस काय होते की धर्माचा विचार करून ही दिवाणी कायदे लागू केले जातात। कारण की जसं उदाहरणामध्ये हिंदू लॉ आहे, नंतर समजा मुस्लिम लॉ आहे, तर प्रत्येक धर्माचे काय केले एक प्रकारे पर्सनल लॉज आहेत। तर काय होते की जेव्हा दिवाणी कायदे येतात त्यावेळेस काय होते की संबंधित धर्माचे समजा काय होतात ते पर्सनल लॉज काय होतात, एक प्रकारे आडकाठी येतात आणि त्या कायद्यानुसार काय होतं, दिवाणी कायद्यामध्ये समजा म्हणू शकतो एक प्रकारे जे पण गुन्हे असतील त्या गुन्ह्यामध्ये त्या धर्मांच्या कायद्याच्या बुकनुसार काय केलं जातं, एक प्रकारे निर्णय घेतले जातात। त्यामुळे काय झालं, एक प्रकारे फौजदारी मध्ये तर समानता आहे, मात्र दिवाणी कायद्यामध्ये संपूर्ण देशामध्ये समानता आणण्यासाठी काय केलं, एक प्रकारे समान नागरिक संहिता लागू करण्यासाठी घाट घातला गेलेला आहे। तर चला आपण पाहूया नेमकं समान नागरिक संहिता काय असते। बघा, समान नागरिक संहिता म्हणजे काय, तर संपूर्ण देशामध्ये समान कायदा, हे सिंपल सी डेफिनेशन। त्यामध्ये काय होणार आता समान नागरिक संहिता आल्यावर, तर बघा की जो एक समान कायदा लागू केल्यानंतर सर्व धर्मातील नागरिकांसाठी विवाह, ठीक आहे, कारण की तुम्हाला माहिती असेल की हिंदू समुदायासाठी, मुस्लिम समुदायासाठी, ख्रिश्चन समुदायासाठी असं एक प्रकारची त्यांची विवाह पद्धती आहेत, त्यासाठी त्यांच्या विवाह पद्धतीचे वेगवेगळे कायदे आहेत। त्यामध्ये नंतर घटस्फोट घेताना समजा, कारण की तुम्ही पाहिलं असेल की इस्लाम समुदायामध्ये एक प्रकार काय आहे की तेहरी तलाक आहे, हे तुम्ही पाहिलं असेल, तर घटस्फोटाच्या गोष्टी पण आहेत। मग त्यामध्ये पण समानता आली पाहिजे। ठीक आहे, नंतर मूल दत्तक घेणे यासंबंधी सुद्धा समानता आली पाहिजे। आणि वारसा म्हणजे एखाद्या याच्यामध्ये समजा उदाहरणामध्ये उत्तराधिकार कसा राहील, ठीक आहे, म्हणजे संपत्तीमध्ये वाटा कसा राहील, ह्या संबंधीचे नियम, तर हे सर्व धर्मांसाठी समान लागू राहतील। कधी कशामध्ये, तर समान नागरिक संहितामध्ये, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे काय होईल, समान नागरिक संहिता लागू केल्यानंतर मुख्यतः विवाह, घटस्फोट, दत्तक आणि वारसा ह्या गोष्टीमध्ये काय होणार की संपूर्ण देशामध्ये समानता येणार आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा
की एक प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 44 आहे, सर्वांना माहित असेल. त्या आर्टिकल 44 नुसार काय केलेलं आहे, समान नागरी संहितेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बघा, संपूर्ण भारताच्या भूभागातील नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुनिश्चित करणे राज्याला बंधनकारक आहे. राज्याला म्हणजेच केंद्राला बंधनकारक आहे. हे म्हणून एक प्रकारे मार्गदर्शक तत्व जे आहेत त्या मार्गदर्शक तत्वामध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील जे मार्गदर्शक तत्व आहेत ते किती भागामध्ये आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करावायचे आहे. चला, समजलं. एक कलम 44 एक्झाममध्ये सुद्धा विचारलेला आहे बरं का. समान नागरी संहिता समजला पॉईंट, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया. सर्व गोष्टी आपण छोटे छोटे पॉईंट याच्यामध्ये कव्हर करणार आहे. पुढच्या पॉईंटमध्ये बघा, जेव्हा उत्तराखंडमध्ये काय झालं, एक प्रकारे हे विधेयक मांडलं. विधेयक मांडल्यानंतर काय झालं, विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ सुद्धा केलेला आहे. त्यांचं म्हणणं होतं की हे विधेयक चर्चा करा, चर्चा करून काय करा, चर्चा करून तोडगा काढू आणि चर्चा केल्यानंतर हे विधेयक पारित करायचा प्रयत्न करा. मात्र काय दिसतंय, एक प्रकारे चर्चेविना मंजुरीचा सरकारचा प्रयत्न आहे असं त्या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे. तर बघा, विरोधी सदस्यांनी काय केले, घोषणाबाजी करत विरोध केल्याने विधानसभा अध्यक्ष ऋतू खांडेरी यांनी काय केले, विधेयकावर चर्चेसाठी अधिक वेळ दिला आहे. चर्चेसाठी अधिक वेळ दिला कारण की त्यांची डिमांड होती की चर्चेसाठी विधेयकाला चर्चा करण्यासाठी अधिक वेळ द्यावा. ठीक आहे. त्यानंतर बघा, विधेयकाच्या अभ्यासासाठी आम्हाला वेळ हवा असून त्यानंतर आम्ही त्यावर आमची मते मांडू असे विरोधी सदस्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर बघा, सरकारला विधिमंडळ परंपरेचे उल्लंघन करून चर्चेविना हे विधेयक मंजूर करावायचे असल्याचे दिसते, अशी टीका विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांनी केलेली आहे. कुठले विरोधी पक्षनेते, उत्तराखंडचे. तर हे थोडक्यामध्ये आपण पाहायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया. बघा, जर हे विधेयक मंजूर झालं, हे विधेयक जर मंजूर झाले तर काय होणार आहे, तर बघा, मंजूर झाल्यावर उत्तराखंड हे स्टेट काय ठरणार आहे, एक प्रकारे प्रथम स्टेट ठरणार आहे स्वातंत्र्यानंतरचे. आता त्याच्याविषयी थोडक्यात पाहूच आपण. तर बघा, हे विधेयक मंजूर झाल्यास विवाह, घटस्फोट, उत्तराधिकार आणि लिव्ह इन संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप जे आहे त्या संबंधी सर्व समुदायासाठी एक समान कायदा असणारे उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य असणार आहे. स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य असणार आहे. तर पहिलं राज्य स्वतंत्र भारतानंतरच आहे. तर स्वतंत्र भारताच्या पूर्वीचं पहिलं राज्य कोणतं, ध्यानात ठेवा, गोवा. गोवा हे स्टेट स्वातंत्र्यापूर्वी काय होतं, ह्या ठिकाणी समान नागरी संहिता पोर्तुगीजांनी लागू केली होती. पोर्तुगीज, तुम्हाला हे पण माहीत असायला पाहिजे. पोर्तुगीजांचा जो 1867चा कायदा आहे त्या कायद्यानुसार हे लागू केलं होतं. आता सध्या गोवामध्ये समान नागरी संहिता आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारची समान नागरी संहिता लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं स्टेट ठरणार आहे. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की उत्तराखंडमध्ये काय केलं होतं, एक समिती स्थापन केली होती. कशासाठी, तर यासाठी म्हणू शकतो आपण की मसुदा तयार करण्यासाठी. कशाचा मसुदा तयार करण्यासाठी, समान नागरी संहितेची. ती समिती कोणती अध्यक्ष, ध्यानात ठेवा, रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई ह्या समितीचे अध्यक्ष होत्या. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. यांनी मग काय केले, 5 सदस्य ही समिती होती. त्या समितीने निर्णय दिलेला आहे या मसुदा तयार करण्यासाठी. ठीक आहे, हे समजलं. आता आपण पुढचे काय पॉईंट पाहणार आहे बघा. बघा, आता याच्यामध्ये काय बदल होणार नेमका हे पाहणार आहे. ठीक आहे, काय बदल होणार बघा. सर्व धर्मांच्या महिलांसाठी काय होणार, मुख्यतः सर्व धर्मांच्या महिलांसाठी काय होणार, लग्नाचे किमान वय काय होणार, 18 वर्ष होणार. कारण की तुम्हाला माहित असेल की इस्लाम धर्मामध्ये समजा लग्नाचं वय किती आहे महिलांसाठी, 16 वर्ष. असं वेगवेगळ्या कायद्यामध्ये, कारण की प्रत्येक धर्माचे काही पर्सनल लॉज आहेत. त्यामुळे काय केलं, एक प्रकारे त्या धर्माचे वय जे आहे ते वेगळे आहे. मात्र आपलं जे भारतीय कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे संविधान आहे, त्या संविधानामध्ये महत्त्वाचं काय आहे की एक प्रकारे संविधानाच्या नुसार जे कायदे करण्यात आलेले आहेत त्या कायद्यानुसार काय केलं आपण, भारतामध्ये कायदा कसा आहे तर किमान वय 18 वर्ष असायला पाहिजे. आणि तेच 18 वर्ष आता सर्व धर्माच्या महिलांसाठी लागू पडणार आहे. कुठं, उत्तराखंडमध्ये हे कायदा लागू केल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर पुरुष आणि महिला दोघांनाही काय होणार, एक प्रकारे घटस्फोट घेण्याचा समान अधिकार राहील. घटस्फोट घेण्याचा समान अधिकार राहील. जसं आपण तिहेरी तलाकमध्ये फक्त पुरुषांना अधिकार होता तसं एक प्रकारे इथं पुरुष आणि महिलांना दोघांनाही घटस्फोट घेण्याचा अधिकार राहणार आहे संपूर्ण उत्तराखंडमध्ये. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, याविषयी आपण पुढे स्पेशलमध्ये चर्चा करणारच आहे. बघा, लिव्ह इन रिलेशनशिपचे जे नाते जाहीर करावे लागेल आता, कारण की भरपूर सारे नवीन जनरेशन जे आहे त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हा मुद्दा खूप गाजत आहे. तर त्या ठिकाणी त्यांना त्यांचं नातं जाहीर करावे लागेल. ठीक आहे, आपण त्याविषयी थोडक्यात पुढे पाहणारच आहे. त्यानंतर बघा, महिलांना दुसऱ्यांदा लग्न करण्यावर बंधन नसणार आहे. जर समजा पतीचा मनुष्य एक प्रकारे निधन झालं तर त्यांना दुसरं लग्न सुद्धा करता येणार आहे. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे.
नंतर अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती ज्या आहेत समजा शेड्यूल ट्राईब्स त्या या बाहेर राहतील, म्हणजे या कायद्याच्या बाहेर राहणार आहेत समान नागरी संहितेचा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की अनुसूचित जमाती यांना एक प्रकारे काय होत होती, हानी पोहोचत होती असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हानी पोहोचल्यामुळे काय होईल, एक प्रकारे त्या समुदाय एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण होईल. त्यामुळे काय केलं, स्पेशली त्या अनुसूचित जमातींना या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा बहुविवाह पद्धतीवर बंधन येणार. ठीक आहे. जी पॉलिगॅमी होती समजा एक प्रकार म्हणतो त्या पद्धतीवर बंधन येणार आहे. पती किंवा पत्नी पैकी कोणीही एक जिवंत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही. दोघांपैकी कोणी जर एकही जिवंत असेल तर ते लग्न करता येणार नाही, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता मुस्लिम यांना 4 लग्न करण्याची सूट नसणार आहे. मुस्लिम समुदायाला 4 लग्न करण्याची सूट नसणार आहे. आणि उत्तराधिकार जो आहे तो मध्ये पण मुलींना समानतेचा अधिकार राहणार आहे. उत्तराधिकारमध्ये मुलींना समानतेचा अधिकार राहणार आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर हे अशा प्रकारे महत्त्वाचे बदल होणार आहेत. कशामध्ये, समान नागरी संहितेमुळे उत्तराखंड येथे हे बदल घडून येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय बदलणार नाही, ह्या कायद्यामुळे काय बदलणार नाही हे महत्त्वाचं आहे. बघा, धार्मिक मान्यतांवर फरक पडणार नाही. आता उदाहरणामध्ये बघा, याच्यामध्ये काय दिले की तुम्हाला समजा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला लग्न रजिस्ट्रेशन करावं लागेल. लग्न रजिस्ट्रेशन करावं लागेल. ठीक आहे. लग्न रजिस्टर करावं लागेल हे आहे. मात्र तुमचं जे लग्न करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये काहीच बदल करायची गरज नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही लग्न करू शकता, हे मेन आहे. त्यानंतर धार्मिक रीतिरिवाजांवर सुद्धा काही फरक पडणार नाही, कारण की प्रत्येकाचे सण उत्सव धार्मिक परंपरा सेलिब्रेट करण्याचे वेगवेगळ्या पद्धती येतात, त्यावर सुद्धा फरक पडणार नाही. कशामुळं, ह्या कायद्यामुळं ही मदत होत आहे. त्याच्यामुळे काय होणार, एक प्रकारे जे इतर समुदाय आहेत त्यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण होतं की आमच्या धर्मामध्ये अंतर्गत हस्तक्षेप होणार, आणि तीच भीती काय झाली, ह्या 2 गोष्टीमुळे एक प्रकारे काढून टाकण्यात आलेली आहे. ठीक आहे. हे समजलं. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट बघून घेऊ आपण, तो म्हणजे काय तर UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं महत्त्व काय आहे, गरज काय आहे. तर बघा, महत्त्वाची गरज म्हणजे वंचितांना संरक्षण. आता वंचितांना संरक्षण म्हणजे नेमकं काय, तुम्हाला माहित असेल की समान नागरिक संहिता नसल्यामुळं महिलांवर सगळ्यात जास्त काय झालं, एक प्रकारे परिणाम झालेला आहे. कारण की बहुपत्नीत्व, ठीक आहे, वारसा अधिकार नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात काय झाले, इफेक्ट पडलेला आहे. नंतर घटस्फोटाचे निर्णय, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झाले, महिलांवर समान कायदे नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आहेत. त्यामुळे त्यांना ह्या कायद्यानुसार संरक्षण भेटणार आहे. मेन म्हणजे मुख्यतः महिलांवरच एक प्रकारे महिलांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ठीक आहे. नंतर त्यानंतर काय होणार, कायद्याचे सरळीकरण. त्यामुळे काय होणार, एक प्रकारे उदाहरणामध्ये की कायदे सरळीकरण कारण की एखादा गुन्हा झाला तर काय करावं लागायचं माहिती आहे का, विविध पर्सनल लॉज जे आहेत ते सगळे पर्सनल लॉज चेक करावं लागायचे आणि त्या कायद्यानुसार निर्णय द्यावा लागायचा. मात्र आता काय होणार की सर्वांसाठी सेमच कायदा असल्यामुळे काय होणार की कायद्याचे सरळीकरण आपणास दिसून येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, न्यायपालिकेवर ताण कमी होणार. न्यायपालिकेवर ताण कमी होणार कारण की सरळ जे कायदे आहेत, मेजर 3 कायदे आहेत भारतामध्ये, उदाहरणामध्ये IPC, CRPC आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे 3 कायदे. ते 3 कायदे डायरेक्ट तुम्ही वापरून काय करू शकता, एक प्रकारे न्यायपालिकेवरचा ताण कमी होऊन जाईल. ठीक आहे. हे तर 3 फौजदारी कायदे होते. मात्र जे दिवाणी कायदे ते सुद्धा दिवाणी कायदे न्यायालयाला डायरेक्ट न्यायालयाचेच कायदे लागू करता येतील. त्यामुळे न्यायपालिकेचा ताण कमी होणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ते लागू करण्यासाठी म्हणजे एक प्रकारे समस्या काय येत आहेत, अडचणी काय येत आहेत, त्यामध्ये बघा की देशातील विविधतेवर परिणाम पडणार. तुम्हाला माहिती असेल की आपला भारत देश जो आहे तो विविधतेचा देश आहे. त्याच्यामुळे काय होणार की आपापल्या परंपरा ज्या आहेत परंपरेनुसार जगण्याचं त्या देशांना त्या धर्मांना स्वतंत्र देण्यात आलेलं आहे. एक आर्टिकल आपल्याला माहिती आहे 25 ते 28 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. धार्मिक स्वातंत्र्य, मग ह्याच्यावर एक प्रकारे गदा येऊ शकते कारण की त्यांच्या पद्धतीने त्यांना राहण्याचं परिणाम हे दिलं आहे आणि त्याच एक प्रकारे स्वातंत्र्यामुळे काय झालं, देशातील जैविकता टिकून आहे आणि त्याच्यावर कुठेतरी फरक पडू शकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे. आता याच्यामुळे काय होणार की अल्पसंख्याक समुदाय जे आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. त्यांना काय वाटत आहे की एक प्रकारे आपल्या धर्मामध्ये एक प्रकारे हस्तक्षेप होत आहे आणि त्यामुळे काय होणार, एक प्रकारे आमचा धर्म कुठेतरी समजा किंवा आमचे समुदाय एक प्रकारे लयास जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे त्यांना काय ह्याच्यामध्ये भीती निर्माण झालेली आहे. ठीक आहे. कारण की त्यांचे काही पर्सनल लॉ सुद्धा आहेत, पर्सनल कायदे सुद्धा आहेत. हे सगळ्या गोष्टी आपल्या ध्यानात ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे आपण ढोबळ मानाने काय केलंय, युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. हे समजलं.
शेवटी बघा एक महत्त्वाचा मुद्दा आहे लिव्ह इन रिलेशनशिप. त्याच्यामध्ये काय असणार की जर एखादे जोडपे समजा म्हणू शकतो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आले. आता लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय, तर लग्नाच्या अगोदर ठीक आहे संमतीने एक मुलगा आणि एक मुलगी जर सोबत राहत असतील तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हणतात. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. तर ते मध्ये लिव्ह इन मध्ये आल्यानंतर त्यांना काय करावं लागेल, नोंदणी करावी कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे, बघा दोघेही जर 18 वर्षाखालील नसावेत मध्ये पहिले तर दोघेही 18 वर्षाखालील नसावेत. जर दोघांपैकी कोणीही 21 वर्षापेक्षा लहान असेल तर निबंधकांना त्यांच्या पालकांना याबाबत सूचित करणे बंधनकारक राहील. एक तर रूल काय की 18 पेक्षा कमी नसावे. ठीक आहे, आणि दोघं जर 21 पेक्षा कमी असतील तर त्यांच्या पालकांना याबाबत सूचित करणे बंधनकारक आहे. कारण की जे निबंधक आहेत, कारण निबंधकाकडे तरतूद करावं लागते लग्नासंबंधीचे. ठीक आहे, सबरजिस्ट्रार आपण म्हणू शकतो एक प्रकारे. त्याच्याकडे नोंद केली की आम्ही लिव्ह इन मध्ये आहे, तर त्यांना जर ते दोघं 21 वर्षाखाली असतील तर त्यांना काय करावं लागेल, निबंधकांना त्यांच्या पालकांना सांगावे लागेल. ठीक आहे, त्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्यानंतर दोघांना त्यांच्या नातेसंबंधाबाबत 1 महिन्याच्या आत निबंधकाकडे नोंदणी करावी लागेल. 1 महिन्याच्या आत त्यांना नोंदणी करावी लागेल. नाहीतर काय होईल, 1 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. जर त्यांनी अशी नोंदणी केली नाही किंवा सांगितले नाही तर 1 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. खोटी वगैरे माहिती दिली ह्या संबंधी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, लिव्ह इन रिलेशनशिप मधून जर पाल्याचा किंवा म्हणजे समजा बालकाचा जन्म झाला तर त्यांना संपत्तीमध्ये त्यांच्या दोघांचा हक्क राहणार आहे, वारसा अधिकार राहणार आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचे. अशा प्रकारे महत्त्वाची तरतूद या लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात करण्यात आलेली आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे, शेवटी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तो प्रश्नाचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, पूर्वी एक तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की जे मार्गदर्शक तत्व होते ते मार्गदर्शक तत्व जे आहेत ते कोणत्या भागामध्ये आहेत राज्यघटनेचे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावायचं आहे. आणि तुम्हाला हा शेवटचा प्रश्न आहे, याविषयी आपण पाहिलेलंच आहे, तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्यासाठी जी मसुदा समिती स्थापन केली होती त्यांचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावायचं आहे. ठीक आहे, चालते, मग भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.